आत्मबोध फोकस आणि वेलनेस तर्फे आपण हे सगळे कोर्स घेताना एक लक्षात आलं की हाऊ टू स्टडी हा एक कोर्स डिझाईन करण्याची गरज भासली. आजूबाजूला पाहताना माझ्या असं लक्षात आलं की अभ्यास कसा करायचा याचा अभ्यासच आपण करत नाही. या मुलांना माहितीच नाहीये अभ्यास कसा करायचा. त्यांची एक स्वतःची लर्निंग स्टाईल डेव्हलप झालेली असते 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी आणि ते त्या स्टाईलमध्ये हॅपी असतात. पण तसं नाहीये. 10वी पर्यंत ही लर्निंग स्टाईल थोडी तरी आपल्याला मदत करते, पण 11वी पासून पुढे अजिबातच मदत करत नाही. 11वी पासून पुढे एकतर आपल्याला रेफरन्स बुक्स लागतात, नंतर सिलेबस खूप वास्ट असतो आणि त्याच वेळामध्ये कंप्लीट करून आपल्याला एक्झाम द्यायची असते. हे या मुलांच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे मी हा हाऊ टू स्टडी कोर्स सुरू केला. याच्यामध्ये आपण सायंटिफिक स्टडी टेक्निक्स शिकवतो, कारण या मुलांना ते अजिबातच माहिती नाहीये. या मुलांमध्ये फक्त मगिंग अप, बाय हार्टिंग आणि कॉपी पेस्ट, कारण दिलेल्या डायजेस्टमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या रेफरन्स बुकमध्ये तयार उत्तरं दिलेली आहेत आणि ती फक्त कॉपी पेस्ट करायची, बाय हार्ट करायची आणि एक्झाममध्ये जाऊन लिहायची. सो ही पद्धत अतिशय चूक आहे आणि त्याच्यामुळे हाऊ टू स्टडी हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे. हे टेक्निक्स शिकणं फार गरजेचं आहे.